राज्यातून तब्बल 9 लाखांनी लाडक्या बहिणींची संख्या घटणार आहे। याआधी 5 लाख महिला कमी झाल्या होत्या। आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होतीये। त्यामुळे सरकारचे 945 कोटी रुपये वाचतील। नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना यांचा एकत्र लाभ घेणाऱ्या 5 लाख महिला आहेत। त्यांना लाडकी बहीण योजनेतनं केवळ 500 रुपये आणि नमो शेतकरी योजनेतनं 1000 रुपये मिळतील। दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांची माहिती घेऊन त्यांनाही वगळलं जाईल। वाहन असलेल्या 2.5 लाख महिलांनाही वगळण्यात आलंय। लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन निकष कोणते आहेत आपण पाहतोय। लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागेल। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागेल। सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास योजनेतून अपात्र करण्यात येईल। लाभार्थी महिलांचं उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाईल। नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढच्या महिन्यापासून लाभ मिळेल। अर्जात दिलेली नावं आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावं यात तफावत आढळल्यास अपात्र ठरवण्यात येईल। ज्या महिलांचं आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांना सुद्धा योजनेतनं बाद करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।